आपल्याला जो धबधबा बघायचा होता तो आता दिसतोय। इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम क्लिअर झालेला आहे। फॉग जे होतं मगाशी ते खूप दाट होतं आणि बाप रे बाप काय खतरनाक व्ह्यू दिसतोय मित्रांनो, खतरनाक। इकडे बघा कसा खाली पडतोय वॉटरफॉल, एक नंबर। कुंभे धबधबा हा डोंगरात लपलेला एक सुंदर धबधबा आहे। 350 फूट उंचीवरून एका पायऱ्यातून कोसळणारा हा धबधबा पाहताना मनातील सर्व थकवा दूर होऊन जातो। आणि ही आहे कुंभे सुरंग। धबधब्याजवळील ही सुरंग जवळजवळ 250 ते 300 मीटर लांब आहे। सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून पावसाळ्यातून असंख्य धबधबे वाहत असतात, त्यामुळे सह्याद्रीची सुंदरता स्वर्गापेक्षा काही कमी नसते। त्यामुळेच मी आणि माझा मित्र विक्रम निघालोय कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आपण आज आता सरळगाव मध्ये आहोत। इकडे बघा सरळगाव मध्ये आपण आता चहा वगैरे पिऊन झालाय आपला आणि आज आपण चाललोय कुंभे वॉटरफॉलला। इकडे केसरी अमृतुल्य मध्ये चहा पिलोय आणि एक नंबर चहा होता, मस्त वाटलं एकदम। आणि इकडे वातावरण बघा ना कसं आहे, मस्त पाऊस पडतोय एकदम जोरात चालू आहे, पावसाचं एकदम रिमझिम म्हणजे कंटिन्युअसली चालूच आहे। आम्ही निघालो होतो शहापूरवरून कर्जत खोपोली मार्गाने। कुंभे वॉटरफॉलला येणं खूप इझी आहे। मॅपवर फक्त कुंभे वॉटरफॉल टाकलं की आपल्याला आपला मार्ग भेटून जातो। आणि वाटेत आपल्याला ही उल्हास नदी लागली, जी तुडुंब भरून वाहत होती। आपण आता नेरळच्या जवळपासच आहे, इथून रेल्वेचा ट्रॅक जातोय आणि नेरळच्या जवळपासच आपण तिथून एक टर्न मारला आतमध्ये। मॅपने इकडचा रोड दाखवला आणि हा रोड बघा ना कसा आहे, एकदम खराब रोड दिसतोय। आणि हे जे लोकल्स आहे तिथले म्हशी चरायला आलते, त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले की सरळ याच रूटने जायचं तुम्हाला पुढे, आणि इकडनं एक पुला खालून एक रस्ता आहे, तिथं पाणी असं होतं, तिथून नाही जायचं, थोडं पुढून जायचं। तर मॅपने हाच रोड दाखवला आपल्याला कुंभे वॉटरफॉलला जायला। तर बघूया आपण आता पुढे जाऊन। खूप खराब रस्ता आहे, म्हणजे इथूनच फक्त खराब रस्ता आहे तेवढा एक मध्ये, आणि बाकीचा एक रस्ता तिकडून दाखवत होता तो खूप लांब येतो, असा नेरळवरून जायला, नेरळ स्टेशनच्या त्या बाजूने जायला असा रोड दाखवतो। आणि इथल्या मध्ये काहीतरी प्लॅनेट फॅशन म्हणून काहीतरी नाव होतं त्या सर्कलला, तिथून आम्ही इकडे आतमध्ये टर्न मारलाय कारण हाच रूट दाखवत होता इकडनं जायला। तर ठीक आहे, चला जाऊया पटकन, बघू आपला पुढचा रूट। आणि हाच तो छोटा पूल होता जिथून त्या गावकऱ्यांनी आपल्याला न जाण्यासाठी सांगितलं होतं, कारण इकडे बघू शकता तुम्ही खाली किती पाणी साठलंय। आणि समोरचा जो स्कूटीवाला होता तिथे दिसतोय तो, त्याच्या सायलेन्सर मध्ये पाणी घुसले वाटतं, त्याची गाडी बंद पडलेली आहे। तर आपल्याला इकडनं पुढून एक रस्ता आहे, तिकडून जायला सांगितलं होतं त्या लोकल्सनी। तर आपण आता इकडून सरळ पुढून चाललेलो आहोत। तर मित्रांनो आपण आता बराच पुढे आलेलो आहे, कर्जत खोपोली रोड पण सोडलेला आहे आणि आता इकडे पाली लागते आपल्याला। पाली बल्लाळेश्वर आपला पालीचा जो गणपती आहे, तर असा विचार होता मनात जाता जाता पालीच्या आपल्या गणपतीला मंदिरात जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ। कारण या रोडने चाललंय बोलल्यावर आपल्याला गणपती बाप्पा जर रस्त्यात लागतो तर त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे असं मला तरी वाटतंय। आता जाऊया आपण, बघूया गणपतीचं दर्शन पण घेऊ, बघू दर्शन भेटतं का नाही, पण मंदिरात तर जाऊन येऊ, व्हिडिओ वगैरे काढू थोडे 2-3। आता आपण बल्लाळेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहे। मंदिरामध्ये पोहोचताच पहिले तर मंदिराची पूर्ण रचना बघून घेतली। मंदिर हे छोटं पण खूप आकर्षक स्वरूपात उभारलं आहे। बल्लाळेश्वर मंदिर रायगड जिल्ह्याच्या पाली ह्या छोट्या गावात आहे आणि हे मंदिर अष्टविनायकापैकी एक आहे। बाप्पाचं दर्शन घेण्याआधी इथे थोडं पाय धुवून घेतले आणि दर्शन झाल्यानंतर समोरच्या पॅसेजमध्ये बराच वेळ आपण बसू पण शकतो। मंदिराच्या आवारात पाण्याचा कुंड आहे जिथे तेथील स्थानिकांपैकी कबड्डी खेळणारी मुलं स्विमिंग करत होते।
चला, दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या वाटेला, म्हणजे कुंभे गावाकडे. आणि थोडंच पुढे गेल्यावर समोरच्याच एका गावातील शाळेतली मुले शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दिसली. तेव्हा ते दृश्य बघून मला माझ्या शाळेतले दिवस देखील आठवले. तर मित्रांनो, आपला आता 28 किलोमीटरच राहिलेलं आहे कुंभे वॉटरफॉलला जायला. तर रोड पण म्हणजे आहे एकदम व्यवस्थित होता, मध्ये लय खराब होता. आपण मध्ये तिकडे गणपती मंदिरात पण थांबलो बल्लाळेश्वरला. आणि आता आपल्या इथून 28 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि जाता जाता रस्त्यामध्ये बघा ना किती मस्त मस्त असे गायी बी मगाशी पण भरपूर दिसले आपल्याला गायी. हे बघा, इकडच्या साईडला रस्त्यांमध्ये खूप अशा गायी उभ्या असतात आणि त्या रोड सोडतच नाही, गाडी जरी आली तरी. म्हणजे बघू शकता तुम्ही इकडे ती गाय हल्ली पण नाही, हॉर्न वाजवला तरी पण हालत नाही ती. तर बघूया, आता पाऊस पण खूप होता, म्हणजे चालूच आहे मध्ये पाऊस. रेनकोट खाली वर करणं चालूच आहे आपलं. हेल्मेट घाल काढ. पण आता कुंभे वॉटरफॉल जवळ पोहोचलेलं आहे. इथून कुंभे गावातून थोडं पुढे आहे, इकडे तुम्हाला दाखवतो मी. कुंभे जवळ आपण पोहोचलेले. आता इकडे आपल्याला जायचे कुंभे वॉटरफॉलला आणि तिथून थोडं पुढं गाव आहे आपलं कुंभे. इकडं पोहोचल्या बघा ना किती भारी, एकदम डोंगरावरून थोडे असे धबधबे वाहत आहेत. आणि आता आपल्याला कुंभे वॉटरफॉल पर्यंत जायचे. बघूया चला. कसे पाण्याचे झरे वाहत आहेत, हे बघा, छोटे पाण्याचे मस्त झरे वाहत आहेत रोड साईडने. डोंगरांमध्ये अशी छोटी घरं वगैरे बांधलेली आहेत मस्त, एकदम छान. आणि दिसते बघा ना फक्त वातावरण वगैरे किती कडक दिसतोय एकदम. म्हणजे अशी शेतं भात लावून झालेले आहे लोकांचे. भात असे एवढे आलेले आहेत भात. मित्रांनो, भरपूर वेळ झाला का आपल्याला ड्रायव्हिंग करून. विक्रम आपला ड्रायव्हिंग करून एकदम थकलेला आहे. म्हणजे जवळपास 4 तासाच्या वर झाला आम्हाला. 4 तासाचा रूट होता, पण थोडा आम्ही व्हिडिओ वगैरे काढत मध्ये आलो त्याच्यामुळं. आणि पाऊस पण होता, रस्ता थोडा मध्ये खराब लागला, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर वेळ लागला यायला इकडे. पावणे दोन वाजलेले जातात सध्या. आणि म्हणजे 4 तासाचा रूट आमचा 1.5-2 तास एक्स्ट्रा गेलेला आहे. आणि इकडे मागं पाण्याचा आवाज येतोय मस्त, इकडे मागे ह्या साईडला. आणि खूप मस्त सीन दिसतोय. असे मध्ये छोटे मस्त झरे वाहत आहेत इकडे. आणि इकडे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. छोटासा आपल्याला झरा लागलेला आहे पावसाचा, एक डोंगरावरून मस्त छान पाणी येते. इकडे बघा, इकडे पण एक मस्त झरा आहे आपल्याला लागलेला आहे, हा छानसा झरा. भरपूर छोटे मोठे धबधबे आहेत. आपल्याला मेन वॉटरफॉलला तर जाऊन भिजायला भेटणार नाही. आपल्याला जो मेन वॉटरफॉल आहे त्याच्यावर जाऊन तर भिजायला भेटणार नाही, कारण कसं तो एकदम वरून खाली पडतो, म्हणजे खूप उंच धबधबा आहे तो. तर इकडे असे या रोडला येताना म्हणजे छोटे मोठे मस्त झरे आहेत, त्याच्यावर तुम्ही एन्जॉय करू शकता. बघा, तुम्हाला परत एक दाखवतो. हा बघा किती मस्त धबधबा आहे. बघा इथं किती मस्त धबधबा आहे बघा, एकदम छान असं वाटतं. इथं तुम्ही एकदम सेफली एन्जॉय करू शकता. आपल्याला तर सध्या अजून काय भेजायचा काही इच्छा वगैरे नाहीये गाईज, फक्त 3 किलोमीटर बाकी आहे. आणि इकडे बघा ना मस्त रस्त्यात गुराखी चाललेले आहेत आपल्या इकडच्या गावातले. आणि एकदम मस्त असं वातावरण दिसतंय आता. आणि इकडं मी बघितलं गायींचं प्रमाण खूप जास्त आहे, गायी बैल. आणि ते एकदम असे रस्त्यातच उभे आहेत, हे तरी फिरतायत इकडे तिकडे. आपण आता मांजूरने या गावात आलेलो आहे. मांजूरनेवरून आपल्या इकडे राईट साईडला जायचं आहे. आणि आता थोडीशी ऑफ रोडिंग आलेली आहे, ऑफ रोडिंग करतोय आम्ही आता. थोडीशी खडखड आता होणार आहे रस्त्यात. आपल्याला थोडासा त्रास होईल, जास्त नाही. दे धक्कावाली गाडी लय दिवसातून बघितली भावांनो. दे धक्का पिक्चर बघितलाय की नाही तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. एकदम दे धक्क्याची जी आपली जी डुक्कर रिक्षा आहे ती आता चालली गेली इथून मस्त. टमटम बोलतात तुम्ही, आम्ही टमटम पण दे डुक्कर रिक्षा पण ते भरपूर काय बोलतो. तुम्ही काय बोलता मला काय माहिती नाही, कमेंटमध्ये सांगा. आणि खूप म्हणजे इतकी लांब ट्रॅव्हलिंग आम्ही या सीझनमध्ये पहिल्यांदा केलेली आहे. आपण भंडारदऱ्याला भरपूर वेळा 2 वेळा गेलो भंडारदऱ्याला. 2 ब्लॉग शूट केले आपण भंडारदऱ्यातले. पण इतका काय म्हणजे हे नाही वाटलं आपल्याला, थोडंसं जवळ आहे आपल्यापासून. आणि हे भरपूर लांब झालं. आम्ही 226 किलोमीटर आलोय. मित्रांनो, आपल्याला जो कुंभेचा जो टनल आहे तो टनल येणार आहे आता पुढे. आणि इकडे मागे बघू शकता मोठे डोंगर आहेत आणि मस्त असं फॉग खाली आलेलं आहे. एकच इच्छा आहे मित्रांनो, फॉग जास्त नसले पाहिजेत, कारण का इकडे बघा तुम्हाला दाखवतो मी. आता टन समोरून आली गाडी तिकडेच असेल. हा इकडे केळगण कुंभे या साईडला आहे बघा, इथे लिहिलेलं आहे. आणि हे जे तुम्ही वरती बघता तिकडचे जे फॉग आहेत ते जास्त खाली नसले पाहिजेत. ठीक आहे, 1 मिनिट गाईज, इथे गाडीची एंट्री करून घेत आहेत आपला कुंभेचा जो टनल आहे तो आलेला आहे. टनल इकडे बघू शकता, हाच आहे तो एकदम फेमस स्पॉट कुंभे वॉटरफॉल. इथून आपल्याला दिसेल कुंभे वॉटरफॉल. हा जो मेन टनल आहे हा कुंभेचा एकदम फेमस टनल आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आता हा टनल आपण क्रॉस करूया आणि पुढे टनल क्रॉस केल्याच्या नंतरच आपल्याला लगेच धबधब्याचा जो खालून पडताना दिसतोय, पण तो मेन व्ह्यू पॉईंट घ्यायला आपल्याला पुढच्या बाजूला जावं लागेल थोडं. म्हणजे असं छोटा मोठा टनल वाटला होता मला, पण भरपूर लांब आहे. मागे बघा ना, तो तिकडे एकदम त्या बाजूनी टनल चालू झाला होता. तरी जवळपास 250-300 मीटरचा जो मोठा टनल आहे हा. माझ्या अंदाजे तरी 350-400 मीटरचा टनल आहे. म्हणजे 400 मीटर नाही, पण 300 मीटर तरी आहे. 300 मीटरचा टनल आहे हा.
आणि समोर बघा ना तुम्ही कसं दिसतंय, एकदम पाऊस पडतोय असं वाटतंय मला थोडा थोडा, पण एक नंबर असा झकास व्ह्यू दिसतोय मला समोर. आणि पोहोचलोय आपण इकडे. थोड्या गर्दी म्हणजे थोडीफार गर्दी पण आहे, लोक येत आहेत. पण इकडे बघा ना तुम्ही, वरून पाणी पडतंय, वरून होल पडलाय, त्याला होलातून पाणी पडतंय. इकडे बघा, बापरे बाप, भिजणार होता ना डोक्यावर. आणि मित्रांनो, बेकार पाणी पडलेलं आहे आपल्या डोक्यावर वरून. आपला माईक भिजलाय भेंडे. आता एक मिनिट, माईकला काय झालं नाही ना, बस. तर मित्रांनो, हा टनल क्रॉस करून आपण इथे गाडी लावलेली आहे आणि इकडनं वॉटरफॉलचा एक व्ह्यू दिसतो, तो तुम्हाला मी दाखवतो. वॉटरफॉलचा व्ह्यू हे बघा. हे जे इथे पाणी पडताना दिसतंय, याचा प्रवाह बघू शकता तुम्ही. प्रेशर खूप जास्त आहे पाण्याचा आणि हे जे पाणी इथून पडतं आणि आपल्याला जो वॉटरफॉल व्ह्यू येतो तिकडून बघायला भेटतो. समोर तिकडे तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. हा हे बघा, इकडे जे पर्यटक उभे आहेत तिकडून आपल्याला वॉटरफॉल पडतानाचा जो व्ह्यू आहे तो बघायला भेटतो. आणि इकडे खाली एक व्ह्यू पॉईंट आहे, तो पण तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, मी आता ज्या पॉईंटवर उभा आहे त्याच पॉईंटवरून एका सरळ पायऱ्यातून धबधबा सरळ खाली कोसळतो. तर मित्रांनो, इकडे सीन बघा ना कसा खतरनाक दिसतोय. एकदम धोधो जोरात पाणी वाहतंय मित्रांनो. आणि हे पाणी सरळ इकडे खाली जात आहे बघा. हा जो धबधबा इथून खाली पडतो, इथून खूप खोल मोठी अशी दरी आहे. आणि आता पाऊस पण म्हणजे एका 2-5 मिनिटं आपण इथं उभा होतो आणि पाऊस पण जोरात आलेला आहे मित्रांनो. आता मला रेनकोट घालावं लागली, तर माझा रेनकोट ठेवलाय. एकदम म्हणजे फॉग पूर्ण खाली आलेला आहे आणि एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो. मी पहिले रेनकोट घालून घेतो. मित्रांनो, आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे, आपली बाईक, आणि इकडनं आपल्याला खाली जायचे. हे इकडे बघा, इकडे धबधब्याचा आवाज येते थोडासा नाही, जोरात, एकदम जोरात येतो, थोडा नाही, पण तो माईकमुळे माझ्या तुम्हाला जास्त येणार नाही. आणि इकडे बघा ना, पूर्ण धुके पसरलेले आहेत सगळीकडे. आणि इकडनं आम्ही आता खाली उतरतोय आणि पाऊस थोडा कमी झालेला आहे, पण एकदम फॉग खूप दाट आलेले आहेत. तर आता हे फॉग जात नाही तोपर्यंत आपल्याला तो मेन पॉईंट बघायला नाही भेटणार. मग आपण जिथून वॉटरफॉल पडतो तर तिथे उभा होतो. आता आपल्याला वॉटरफॉल जो पडतोय तो इकडनं बघायचा, इकडनं व्ह्यू पॉईंटने बघायचा तो. तर तो बघण्यासाठी आपल्याला हे फॉग जे आहेत ते सगळे गेले पाहिजेत. हे फॉग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय फायदा नाही मित्रांनो, परत थांबून राहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चला बघूया आपण व्ह्यू पॉईंट जाऊन बघू. तर मित्रांनो, आपण आता इथून खाली चाललोय आणि इथेच एकदम समोरच एकदम व्ह्यू पॉईंट आहे. जास्त काही लांब नाही आहे, जवळ आहे एकदम. इथून जो उतार आहे, हा उतरल्यानंतर, आणि हवा बघा ना किती सुटलेली, एकदम जोरात हवा सुटले. हा जो उतार आहे, हा उतरल्यावर तिथूनच व्ह्यू पॉईंट आहे, पण समोर पूर्ण फॉग आहे. बघूया आपण, आपल्याला दिसतं का नाही. फॉग जाईपर्यंत बघूया, थांबूया. तर मित्रांनो, आता धुके थोडे निघत चाललेले आहेत. हे बघा, इकडे पूर्ण धुके जे आहेत ते आता कमी होत चाललेत. आणि तिकडे आपल्याला वॉटरफॉल दिसतोय. आणि माझ्या लेन्सवरती काय माहिती काय झालं, आज एकदम फॉग येतोय नुसता. आतमध्ये लेन्सचा फॉग घुसलेला आहे, तो मध्ये जातोय, असं येतोय. फॉग आता चाललेला आहे, फॉग गेलेला आहे. तुम्हाला मी धबधब्याचा व्ह्यू दाखवतो इकडनं. हे बघा, इथे धबधबा खाली पडतोय. खूप वेळ इकडे थांबलोय मित्रांनो आपण, जवळ 1.5 तास झाला आपल्याला इथे थांबून. आणि जो धबधब्याचा जो मेन सीन दिसतोय तो हा बघा इकडे समोर. आपल्याला वॉटरफॉलचा जो व्ह्यू बघायला भेटला तेवढाच बघायला भेटला, कारण हवा पण खूप आहे आणि धुके पण खूप आहेत. बघा ना इकडे, हे बघा, भरपूर धुके आहेत. आणि इतके धुके असल्यामुळे आपल्याला वॉटरफॉलचा जो शूट आहे तो जेवढा घ्यायला भेटला तेवढा घेतला आपण. आणि अजून चांगले शॉट्स घ्यायचे होते आपल्याला रील्ससाठी, पण ते बघायला नाही भेटले, म्हणजे घ्यायला नाही भेटले, कारण का कंटिन्यू 5 मिनटं फॉग जातो, परत फॉग येतो. त्यामुळे जास्त इथे थांबून पण काय फायदा नाही. आता आम्ही जवळपास 2-2.5 तास थांबलो इथे. 2-2.5 तासामध्ये आपल्याला 4-5 चांगले सीन भेटले, ते पटकन शूट केले आपण.
ते तुम्ही बघितलेच असतील आपल्या रीलमध्ये. आणि आता थोडीशी मनात निराशा पण घेऊन चाललोय, कारण जेवढं एक्सपेक्ट केलं तर तेवढं काही बघायला भेटलं नाही. इकडे पण आता त्या दांड्या लावल्यात, त्या दांड्या आधी नव्हत्या, आता जस्ट त्या दांड्या पण लावलेल्या आहेत. पण ठीक आहे, थोडाफार चढ उतार होत राहतो आयुष्यात. जेवढं बघायला भेटलं आपल्याला तेवढं आपण बघितलंय. त्याच्यापेक्षा जास्त पण अजून चांगले चांगले सीन घ्यायचे ते तुम्हाला दाखवायला, पण जसे जेवढे जमले तेवढेच भेटले बघायला आपल्याला. तर मित्रांनो, इथे आपल्या हेल्मेट जे आपण गाडीला लावलेले ना, हे बघा इकडे, तर आपली हेल्मेटची विक्रमकडून चावी पडली होती त्याच्या खिशातून. तर ती चावी शोधायला आम्ही मगाशी गेलो पूर्ण खाली, भरपूर चावी शोधली, आम्हाला काही भेटली नाही. मग नंतर आता मी बोललो एकदा इथे जे मॅगीचा स्टॉल आहे त्याच्याकडं विचारून बघू, कोणाला जर भेटली असेल तर आणून दिली असेल तर कोणीतरी त्यांना चावी आणून दिलेली आहे. आणि मी त्यांना आता विचारून आलो, तर ते म्हटले की हा कोणीतरी चावी आणून दिली, बोलतो पडलेली. तर आता बघूया तीच चावी असेल का नाही, आणि तीच चावी असेल मला तरी वाटते, कारण इकडे दुसरा कोण. बघूया आपण, बघू तीच चावी आहे का. एक मिनिट. काय कितना 12 रुपये. काका बघू ना कोणती चावी होती. हा हीच आहे, हीच आहे ओके. तर हीच चावी आहे मित्रांनो, ती चावी इथे कोणी आणून दिली त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि याला मी सांगत होतो लॉक तोडू नको, आपण चेक करू एकदा इकडे चावी आहे की नाही. तर बोलतो कोण आणून नाही देणार आहे, कुठं गेली असेल पडली असेल. तर आमच्यासोबत एकदा असंच झालं, पेट्रोलची एक चावी हरवलेली, ती पण अशी एका दुकानावर, म्हणजे आम्ही भरपूर शोधली नाही भेटली, पण एका दुकानावर कोणतरी आणून दिली ती. तर तेच मला आठवलं, आता म्हटलं इथे विचारून बघू आपण. तर आपल्याला इथे चावी भेटली आपली. तर आता आपण तोडला होता, आम्ही तोडायचा प्रयत्न करत होतो, पण तो तुटणार नाही, कारण ते वायर डायरेक्ट त्याला याच्याने कट करावी लागणार आपल्याला, एक्सॉ ब्लेडनी, किंवा ते असतं ना ग्राइंडरनी तोडावं लागतं ते. पण आपल्याला नशिबाने चावी भेटली, तिथं कोणीतरी आणून दिली होती तिथे चावी. तर ठीक आहे, आता याच्यात आपण अर्धा पाऊण तास परत वेस्ट केला आहे. त्याला सांगत होतो मी जाताना, खाली जाताना एकदा चेक करू आपण इथे दुकानात. मित्रांनो तुम्हाला जर पण जवळपास दुकान असेल हां हां, तर जेव्हा पण तुमच्याकडून असं काय तुमची गोष्ट एखादी हरवली एखाद्या ठिकाणी अशा, तर पहिले आजूबाजूला जे दुकान असतं ना असं छोटं, त्या दुकानात जाऊन विचारत जावा, कोणी आणून दिले का सर इथं अशी एखादी चावी पडलेली. पण मी याला तेच बोलत होतो एकदा आपण चेक करू, पण एकदा तो बोलला आपण खालीच जाऊन बघून येतो. खालीच आम्ही तिकडे जाऊन शोधत होतो, तर तिकडं काय भेटलीच नाही चावी. बोललो तिथं नाही भेटली म्हणजे इथे कोणतरी आणून दिली असणार, कारण काय येणारे जाणाऱ्या लोकांना दिसल्यावर कसं ज्याच्या डोळ्या नजरेखाली येतं तो आणून पहिले एखाद्या स्टॉल जवळ नेऊन देतो, कोणतरी येऊन जाईल घेऊन जाईल विचारत. तर तुमचं असं काय कधी हरवलं तर तुम्ही अशा जवळच्या दुकानात जाऊन विचारत जा. आपल्याला हेल्मेटची चावी भेटलेली आहे, आपलं आता निघायचं सरळ घरी, कारण आता इथून परत आपल्याला 4 तास लागणार आहे घरी जायला, 4 तास. आणि आता मला असं वाटतंय 5 वाजून गेले, 5:30 वाजत आले असतील. तर चला निघूया आता, किती वेळ लागतो किती नाही. आणि असा आपला ब्लॉग होता कुंभे वॉटरफॉलचा. आपण परत येणार पुढच्या वर्षी आणि एकदम व्यवस्थित आपण इथे एक्सप्लोअर करूया आणि एकदम ड्रोन वगैरे घेऊन येऊया. ठीक आहे, चालेल, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग आवडला तर फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जुन्या व्हिडिओ पण जाऊन बघा, खालच्या जे व्हिडिओ आवडेल तिच्यावर एक छानशी कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि इथे आता जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही, फॉग भरपूर झालेला होता, त्याच्यामुळे कोणी नाही आता इकडे. आणि इकडचा हे जे गाड्या आलेले आहेत ते आता जस्ट आलेले आहेत, त्यांना पण आता बघायला भेटेल की नाही काय माहिती नाही, कारण भरपूर फॉग येतो, जातच नाही. आम्हाला पण मोजून 1-2 नाही, आम्ही 2-2.5 तास थांबलो, तेव्हा आम्हाला मोजून 10 मिनिटाचा जो सीन आहे तो बघायला भेटला. त्याच्यात आम्ही जशा व्हिडिओ काढला तशा आपण ब्लॉगमध्ये टाकल्यात, त्या बघा. आवडला असेल तर फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.